नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आज आहे संविधान दिन. आणि तुम्हाला माहिती आहे का, संविधानासाठी जो पेपर वापरण्यात आलाय तो आपल्या पुण्यातला आहे. पुण्यातली हँड पेपर मिल आहे आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या बाजूला, आणि तिथून हा पेपर संविधानासाठी वापरला होता, जी सगळ्यात पहिली हस्तलिखित प्रत होती त्यासाठी. सो देशपांडे सर आहेत मिलमध्ये, अनेक वर्ष काम करतात, त्याविषयी आपल्याला ते थोडीशी माहिती सांगणार. देशपांडे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, संविधान दिन आहे, पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संविधान दिनाच्या. आणि संविधानासाठी अतिशय महत्वाचा तो म्हणजे पेपर आपल्या मिलमधून वापरला गेलाय, त्याविषयी काय माहिती आहे तुमच्याकडे? माहिती अशीच आहे, ज्यावेळेस हाताळाचे संबंधित आम्ही आलो सगळे, तर याची पार्श्वभूमी किंवा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला, काय आहे तो. आणि तो ज्यावेळेस आम्हाला लक्षात आला की हातकागद संस्था पुणे इथून बनवलेला पेपर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे, हे ज्यावेळेस समजलं आम्हाला, तर निश्चितच आनंद झाला. आणि त्या माध्यमातून काय असेल, आपण हातकागद संस्थेचं नाव सगळीकडे गाजतंय, कारण आपलं संविधान इतकं मोठं, इतके सगळे कलम, इतक्या सगळ्या तरतुदी, आणि आजही आपण लोकशाहीचं महत्वाचा भाग म्हणून संविधानाकडे बघतो. देशपांडे सर, आपलं मिल विषयी जरा सांगाल की हा पेपर कुठे कुठे वापरला जातो, हाताने बनवलेला खास असा हा पेपर आहे, सो त्याच्याविषयी थोडं सांगाल आम्हाला. हातकागद हा ऍक्च्युली इको फ्रेंडली पेपर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हार्मफुल केमिकल्स वापरले जात नाही, म्हणून याला इको फ्रेंडली म्हणलं जातं. त्याचबरोबर याचं मेन रॉ मटेरियल आहे ते कॉटन आहे, आणि कॉटनलाच लाईफ आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे त्यापासून बनलेला पेपर पण तितकाच लाईफचा असणार आहे. आणि याचाच आधार घेऊन तेव्हा संविधानासाठी या पेपरची निवड केली असावी, आज मी ठामपणे सांगू शकतो. साधारण किती वर्ष लाईफ आहे या पेपरला? असं काही किमान 100 वर्ष. किमान 100 वर्ष. ओके. असं नाही की त्याच्या पुढे नाही टिकणार, पण किमान 100 वर्ष लाईफ आहे. आणि पूर्णपणे हाताने बनवलेला पेपर आपल्याकडे तयार होतो, शिवाय रोजगार यातून उपलब्ध होतो. तुम्ही म्हणालात की विदेशामध्ये आपला पेपर जातो, त्याविषयी थोडंसं सांगा. विदेशामध्ये जातो यासाठी की विदेशामध्ये आपल्यापेक्षा जास्ती ते ॲडव्हान्स असल्यामुळं त्यांना या पेपरचं जे महत्व आधी जास्ती कळलं. आपल्या लोकांना अजूनही तेवढी माहिती नाही, पण त्या लोकांना ते कळलं की हा पेपर का वापरायचा. त्याच्यामागची हेच भूमिका आहे की हा इको फ्रेंडली आहे, हार्मफुल केमिकल्सचा वापर केला जात नाहीये, आणि टिकाऊ पेपर आहे. यस. सो काय सांगाल पुणेकरांना आज संविधान दिनाच्या निमित्ताने? संविधान दिनाच्या निमित्ताने हेच एवढंच सांगेन की ज्या उद्देशाने हातकागद सुरू झाला आपल्या देशामध्ये, तो जो काही उद्देश होता, तो उद्देश असाच पुढे चालू ठेवायचा असेल तर निश्चितपणे सगळ्यांनी याबाबत माहिती घ्यायला हवी, त्याचा वापर करायला हवा. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात मगाशी, मी तुम्हाला विचारत होते एक प्रश्न की आता इंटरनेटचा जमाना आहे, सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन बघतो. सो हा पेपर किंवा त्याचा वापर कितपत कमी झाला किंवा वाढलाय, काय वाटतं तुम्हाला? कमी झाला असं म्हणता येणार नाही, परंतु थोडंसं काय झालेलं आहे की रेग्युलर जे वापरत असतो, म्हणजे ऑफिसच्या दृष्टीने जर रेग्युलर वापरला जातो पेपर, तो कमी झालेला आहे असं आपण समजू शकतो. दुसरं गोष्ट अशी झालेली की म्हणजे आपल्या इंटरनेट किंवा ह्याच्यामुळे प्रमाण कमी जरी झालं असलं तर मी असं आजही म्हणू शकतो की किती जरी पेपरचा वापर कमी करायचा, सगळं डिजिटायझेशन करायचं म्हणलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे लोकसंख्येचा आपला जर विचार केला, किती लोक आहेत, त्या प्रत्येकाला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी तुम्हाला पेपर लागतोच. आणि तिथं पेपर जर हँडमेड वापरला तर आणखी महत्वाचं आहे. यस. सो देशपांडे सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, आणि खास एक महत्वाची माहिती की जी आपल्या पुण्यातल्या पेपरची, पुण्याची ओळख आहे की संविधानासाठी वापरण्यात आलेला पेपर आपला पुण्यातल्या हँडमिल मिलचा होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहायला सुरुवात केली, त्यासाठी पुणे हे निवडलं गेलं. पुण्यातल्या पेपरची निवड केली गेली, तो आहे हाताने बनवलेला पेपर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.